जी भारतीय जनता पार्टी इतर पक्षावर घराणेशाहीचे आरोप लावते ना, आज तेच भारतीय जनता पार्टीमध्ये किती लोकांना घराणेशाही अस्तित्वात ठेवली आहे हे पाहण्यासाठी थोडंसं तुम्ही विचार करा. बाप खासदार, मुलगा आमदार, त्यानंतर पती सभापती, नगरसेवक वगैरे वगैरे, त्याच्या घरातील इतरांना तिकीट देणं. आता ताजं उदाहरण, एकाच घराण्यातील 6 लोकांना तिकीट देणं हे घराणेशाही नाही तर काय आहे? भारतीय जनता पार्टी आता घराणेशाहीवर बोलण्याचा काही हक्क नाही आणि भारतीय जनता पार्टी ही काँग्रेसयुक्त भारतीय जनता पार्टी झाली हे म्हणण्यात काही चुकीचं नाही.